नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे कुलमुख्तार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी। हा काय डॉक्युमेंट असतो, का करतो, कधी करतो आणि त्याचं कायदेशीर महत्त्व काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, कुलमुख्तार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी याचे दोन प्रकार असतात। एक असतं जनरल पॉवर ऑफ अटर्नी, ज्याला मराठीत साधा कुलमुख्तार पत्र म्हणतात, आणि दुसरं असतं इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कधीही रद्द न होणारा कुलमुख्तार पत्र। कुलमुख्तार पत्र का करून दिलं जातं आणि कोण करतो? बघा, असा कुठलाही माणूस ज्याला सरकार दरबारी जाणे शक्य नाही, कोर्टात जाऊन बयान देणे शक्य नाही, पुरावा दाखल करणे शक्य नाही, वयामुळे आजारामुळे त्याला ही सगळी कामं करायला शक्य नसेल, तर तो आपल्या वतीने एखाद्या माणसाला नेमणूक करतो की माझ्या वतीने ही सगळी कामं तू करायची। या नेमणुकीसाठी जो काही दस्त करून दिला जातो त्या दस्ताला कुलमुख्तार पत्र म्हणतात। आता मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले, एक तर साधा कुलमुख्तार पत्र, दुसरा कधी रद्द न होणारा। मग याच्यात काय फरक आहे? बघा, साधा कुलमुख्तार पत्र म्हणजे असा कुलमुख्तार पत्र की जो करून देणारा हा एखाद्याला करून देतो आणि करून देणारा जेव्हा मयत होतो तेव्हा त्या दिवशी ते कुलमुख्तार पत्र ऑटोमॅटिक रद्द होतो। म्हणजे साधा कुलमुख्तार पत्राची पहिली गोष्ट काय आहे की करून देणारा ज्या दिवशी मयत होतो त्या दिवशी तो ऑटोमॅटिक रद्द होतो। दुसरी गोष्ट की करून देणारा जो आहे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा हे कुलमुख्तार पत्र एक नोटीस देऊन रद्द करू शकतो। आणि तिसरं, या कुलमुख्तार पत्रामध्ये व्हॅल्युएशन लिहिलं जात नाही, त्याच्यामुळे याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही। या तीन गोष्टी असतात साधा कुलमुख्तार पत्रामध्ये। थोडक्यात साधा कुलमुख्तार पत्र आहे हे काय आहे, एक ऑथोरायझेशन लेटर प्रमाणे आहे, ज्याच्या वतीने एक माणूस दुसऱ्या माणसाला आपल्या वतीने ऑथोराईज करतो की माझ्या वतीने सगळी शासन दरबारची कामं तू कर, खरेदी विक्रीच्या दस्तावर सही तू कर, कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतोस, पुरावे दाखल करू शकतोस, वगैरे वगैरे पॉवर देतो, थोडक्यात ऑथोराईज करतो। तर हे झालं साधं कुलमुख्तार पत्र। पण करून देणारा मयत झाल्या हा रद्द होतो, हे त्याच्यातला महत्त्वाचं किंवा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे। आता दुसरा कुलमुख्तार पत्र, तो म्हणजे इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कधीच रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र। हा मात्र सगळ्यात खतरनाक प्रकारचा कुलमुख्तार पत्र आहे। का? कारण तुम्ही एकदा हे करून दिलात तर ते दस्त सहसा रद्द होत नाही। 99% तो रद्द होत नाही। त्याच्या नावातच, त्याच्या हेडिंगमध्येच आहे, कधीही रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र म्हणजेच इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी हे रद्द होत नाही। रद्द करायचं तर खूप डोकं आपटावं लागतं, कोर्टात जावं लागतं, पुरावे द्यावे लागतात, त्याच्यासाठी मोठी लढावी लागते। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कधीही रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र जर तुम्ही देत असाल तर सावधान। तर पहिली गोष्ट काय, हे रद्द होत नाही। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण व्हॅल्युएशन देत असतो आणि व्हॅल्युएशन दिलं की ओघाण्याचं तिसरी गोष्ट येते, ती म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। कधीही रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र भरताना किंवा देताना तुम्हाला सहसा स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते। आणि तिसरी गोष्ट, हे जे कुलमुख्तार पत्र आहे हे फक्त आणि फक्त रजिस्टर्ड केलंच पाहिजे, रजिस्टर्डच असलं पाहिजे। पहिला जो सांगितला साधा कुलमुख्तार पत्र, ते रजिस्टर्ड नसलं तरी चालतं, त्याला नोटराईज केलं तरी चालतं, पण कधीही रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र करत असाल तर ते नोटराईज चालत नाही, ते रजिस्टर्डच असलं पाहिजे। बरं, मग आता तुम्हाला प्रश्न पडतो की हा जो कधीही रद्द न होणारं कुलमुख्तार पत्र आहे हा इतका महत्त्वाचा आहे, याच्या नोंदी का करतात किंवा हे का दिलं जातं? बघा, आजकाल आपण कुठल्याही शहरात जा, अवतीभवती मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चालू आहे। जेव्हा तुम्ही बिल्डरकडे जाता, बिल्डर म्हणतो की हे बघा, हे तुम्हाला मी प्लॉट देतो, तुम्ही विकत घ्या। तेव्हा तुम्ही विकत घ्यायला जेव्हा जाता तेव्हा म्हणतो की याची खरेदी होत नाही, काही अडचण आहे, तुकडेबंदी कायद्याची किंवा अजून कुठल्या गोष्टीची अडचणी आहे, त्याच्यामुळे मी खरेदी दस्त देत नाही, पण तुम्हाला कुलमुख्तार पत्र लिहून देतो, पॉवर ऑफ अटर्नी लिहून देतो असं म्हणतो। आणि सर्रास आज पुणे आणि परिसरात तर मी बघतो की जे प्लॉटिंग चालू आहे त्याच्यातील 70-75% प्लॉट्स जे आहेत ते कुलमुख्तार पत्रानेच विकल्या जात आहेत। जो देणारा बिल्डर आहे तो खरेदी खत करून देत नाही, तो कुलमुख्तार पत्र करून देतो, घेणारा पण कुलमुख्तार पत्र करतो, त्याच्यात व्हॅल्युएशन लिहितात, इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी करून देतो आणि पैसे देऊन बिल्डर मोकळा होतो आणि माणूस आपला प्लॉट घेतो। आणि त्याचं पुढे काय होतं, काय अडचणी येतात हे मी तुम्हाला तुकडेबंदीचा जेव्हा व्हिडिओ बनवेन तेव्हा सांगेन। आत्ता एवढंच लक्षात घ्या की प्लॉट्सचे जे व्यवहार चालू आहेत शहरांच्या अवतीभवती, प्लॉट्सच्या व्यवहारामध्ये खरेदी खत होत नाही, तेव्हा हा दस्त बनवून देतोय बिल्डर। कोणाला?
विकत घेणाऱ्याला कोणतं दस्त? कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यार पत्र. आता अजून एक प्रश्न पडतो, या दस्तांवे मालकी हक्क येतो का? अजिबात येत नाही. कुलमुखत्यार पत्र हा ऑथोरायझेशन लेटर आहे. ज्याच्या लाभामध्ये हा पत्र दिलाय किंवा हा दस्त करून दिलाय तो जो लाभार्थी आहे तो मालक बनत नाही. थोडक्यात बिल्डर तुमच्या लाभामध्ये कुलमुखत्यार पत्र बनवून देतो तेव्हा तुम्ही त्या प्लॉटचे मालक बनत नाही. आपला एक गैरसमज आहे, आपला भ्रम आहे तो की बिल्डरनी अमुक प्लॉटचा माझ्या नावामध्ये कुलमुखत्यार पत्र करून दिला, कधीही रद्द न होणारं करून दिला, स्टॅम्प ड्युटी भरली आहे, अशा पद्धतीचं करून दिला म्हणजे त्या प्लॉटचा मी मालक झालो असं तुम्हाला वाटतं. पण कायद्याच्या नजरेत, कोर्टाच्या नजरेत कुलमुखत्यार पत्र हा मालकी हक्काचा दस्त नाही. मग हा कशाचा दस्त आहे की एकाच्या वतीने तुम्ही अमुक तमुक व्यवहार करू शकता. ते व्यवहार करण्यासाठी तुम्हाला अथॉराईज करताय, परवानगी देताय, हा याचा दस्त म्हणजे कुलमुखत्यार पत्र आहे. मग फरक काय आहे? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा दस्त काय करता? कारण तो कधीही रद्द न करणारा दस्त असल्यामुळे तुम्हाला आशा असते की जेव्हा केव्हा हे तुकडेबंदी हटेल तेव्हा ते अमुक तमुक प्लॉट आम्ही हा दस्त वापरून, कुलमुखत्यार पत्र वापरून आमच्या नावे करू, अशा आशेतून तुम्ही तो दस्त करता आणि पैसे देता. पण ॲक्च्युली कुलमुखत्यार पत्र हा मालकी हक्काचा दस्त नाही. तर मित्रो, हे आहेत दोन प्रकारचे कुलमुखत्यार पत्र, साधा कुलमुखत्यार पत्र आणि कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यार पत्र. दोघांचं असं काम आहे, त्याचं कायदेशीर स्टेटस हे आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं जर दस्त तुम्ही करत असाल आणि प्लॉट घेत असाल तर सावधान, कारण हा दस्त मालकी हक्काचा कागद नाही. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.